देख रहे हैं वार्ताकार। नीचे से दावा किया गया कि इस बार की महानगर पालिका में 1,500 लोग मिल में गटर और नाला फुटपाथ से आगे बढ़कर विकास होगा, नए विजन के साथ विकास होगा। आप अनुभवी व्यक्ति हैं, आपकी दृष्टि में नया विकास क्या होगा, नया विजन क्या होगा? देखो, एक बात हमें ये खुशी है कि नाइक साहब के नेतृत्व में जब हम काम करेंगे और जो काम करने का मौका मिले, क्योंकि ये जो आज हम हेड ऑफिस में है, ये पूरा इंडिया का एक मॉडल हेड ऑफिस है। उसको अपग्रेड का, उसको और अच्छा बोला तो उसकी अच्छा मेंटेन रखना है और उसकी गतिविधि से बनाना है। रह गया सिटी के बाहर जो कुछ सुधारना होती है, सुधार होता है, एक मॉडल सुधारना हो, उसके अंदर रिसर्च हो, संशोधन हो, और इसके अपग्रेड के लिए नई मुंबई महापौर अच्छा प्लानिंग डिपार्टमेंट हो, ताकि अच्छा प्लान बने, अच्छा रिसर्च बने, ताकि लोगों को कुछ नया दे। ये वाटर गटर मीटर तो चलता रहेगा, जैसा नाइक साहब ने वन टाइम डेवलपमेंट सेक्टर सीबीडी में, ताकि उसके अंदर जो एक मॉडल बने, जैसे ये भी मॉडल बनाया, वैसे अच्छा मॉडल बनाएंगे हम और अपग्रेड करेंगे, नई मुंबई अपग्रेड करेंगे। एक रिक्वेस्ट होती तिकडे शिवाजी चौकामध्ये सर्व किस तरह का विजन आपका रहेगा, क्या प्राथमिकताएं होंगी और क्या चैलेंजेस भी आपके सामने हैं? नवी मुंबई शहर मेरे लिए नया नहीं है। मैं जन्म से नवी मुंबई की हूँ और मेरी क्वालिफिकेशन बीकॉम में मैं एक अच्छी गृहिणी साबित हुई हूँ। 10 साल का मेरा राजकारण समाजकारण में अभ्यास है। महिला बाल कल्याण समाज समिति की मैं सभापति रह चुकी हूँ, जिस समिति के माध्यम से मैंने महिलाओं के लिए, युवा महिलाओं के लिए, बच्चों के लिए अनेक योजनाएं पालिका की तरफ से लाए हैं। आदरणीय गणेश नाइक साहब ने नवी मुंबई को एक नई दिशा, एक ऊंचाई तक पहुंचाने के लिए बहुत से विजन रखे, जिसमें आरोग्य सेवा है, परिवहन है, शिक्षण है। इन सभी विजन के अंदर जो भी एक महापौर की तरह या फिर एक प्रथम नागरिक के तौर पर जो भी काम मुझे करना पड़े, ये 24/7 में लोगों में उपस्थित रह के ये करना चाहूँगी। शहर लोगों से बसता है और जनता की, अगर वो शहर में लोगों की समस्या है तो प्रशासन की जिम्मेदारी है कि प्रशासन उनसे कोऑर्डिनेट करते हुए उनकी समस्याओं को सक्षम तरीके से, पारदर्शक तरीके से हैंडल कर सके। और मैं महापौर यानी प्रशासन और लोगों के बीच का एक माध्यम हूँ और लोगों में उनमें कनेक्टिविटी लाना, प्रशासन के माध्यम से उनके काम करना, यही मेरा कर्तव्य है। हम जरा हो जाना। हाँ, ये 2.5 साल का कार्यकाल मैं चाहूँगी, मतलब मेरी सोच है कि मुझे इतने अच्छे काम करने हैं कि हमेशा ये नवी मुंबई की जनता मुझे एक अच्छा महापौर, एक अच्छे नागरिक की तरह पहचान सके। मैम, आप एक वेल एजुकेटेड है, किस तरह से जो युवा है उनके लिए आप क्या काम? अभी जो युवा है वो ज़्यादातर समस्या है बेरोजगारी, या फिर बेरोजगारी की वजह से नशे का आदी हो रहे हैं। तो मैं ज़्यादा से ज़्यादा रोजगार युवाओं को करने की कोशिश करूँगी और उनके अच्छे भविष्य के लिए हमेशा प्रयत्नशील रहूँगी। माननीय महापौर यांनी सूचित केल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे।
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहण्याची विनंती आहे. धन्यवाद उपमहापौर. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. उपमहापौर, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सभागृहातील सर्व सदस्य, सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी, सन्माननीय प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग. आज मी प्रथमच महापौर म्हणून या सभागृहात पवित्र अशा महापौर पदाचा पदभार सांभाळत असताना हे पद फक्त माझ्या पवित्र असं पद माझ्या आनंदाचा क्षण नाही, तर ह्याबरोबरच माझ्यासोबत ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांचा हा क्षण आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माझी निवड करून ह्या पदाचा भार सांभाळण्याची जी संधी मला दिलेली आहे त्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, देशाचे राष्ट्रमंत्री नितीनजी नवीनजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार आमच्या आधारस्तंभ गणेशजी नाईक साहेब, सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार संजीवजी नाईक साहेब, माजी आमदार संजीवजी नाईक साहेब, माजी महापौर सागरजी नाईक साहेब, माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब, ह्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजेशजी पाटील साहेब, माझे मार्गदर्शक माझे पती सूरजजी पाटील साहेब आणि सन्माननीय सभागृहातील सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानते. आजची ही निवड म्हणजे फक्त माझ्या यशाची गाथा नाही, तर संपूर्ण नवी मुंबईतील महिलांचा सहभाग, नेतृत्व आणि समाजातील त्यांच्या प्रगतीच्या वाटचालीकडचा हा साक्ष देणारा क्षण आहे. मी ही जबाबदारी नम्रपणे स्वीकारते आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार करते. ज्या पद्धतीने नरेंद्रजी मोदी साहेबांनी देशाचा कारभार सांभाळला आहे, देश विकासाच्या उंच शिखरावर पोहोचवला आहे, ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र राज्य विकासाच्या वाटचालीवर नेला आहे आणि त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी नवी मुंबईला एक नवीन दिशा दाखवून विकासाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवलं आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई हे समीकरण आजही अबाधित आहे. त्यांचा नवी मुंबई प्रति समर्पण आणि त्याग हे माझ्यासाठी आदर्श आहे. आज त्यांच्या माध्यमातून आलेलं त्यांचं वचननामा आणि त्याची पूर्तता हे माझं एकमेव ध्येय असणार. स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबई, पाणी पुरवठ्याचं नियोजन, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण, पर्यावरण आणि वाहतूक सेवा या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून याच्यावर योग्य ते उपाय योजले जाते. सभागृह चालू असताना आणि प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी हे सभागृह अधिक गतिमान आणि संवेदनशील करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. आपल्या शहरातील तरुणांना संधी, महिलांचा सन्मान, महिलांची सुरक्षितता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा, सर्व सामान्य कुटुंबातील
मूलभूत सुविधा यासाठी माझे प्रयत्न राहतील. सर्व सन्माननीय सदस्य जाणतात की राजकारणापेक्षा जनसेवा कधीही मोठी असते. आपण सर्व सदस्य आपल्या प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक क्षेत्रात मतभेद असतात, विचारांचे मतभेद असतात, पण आपण सर्व एकत्र येऊन नवी मुंबईच्या जनतेसाठी कार्य केलं तर नक्कीच आपली नवी मुंबई प्रगती आणि विकासाच्या उंच शिखरावर पोहोचेल. आज ह्या सन्माननीय सभागृहात माझ्या सोबतचे नगरसेवक ज्यांनी मला एवढा मान दिला त्यांचं तर मी आभार मानते, पण त्याचसोबत आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्या विचारांनी आज सभागृहाने मला बिनविरोध निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानते. आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या माध्यमातून नवी मुंबईसाठी कार्य करण्याची जी संधी मला उपलब्ध झाली आहे त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करेन. ही संधी म्हणजे माझ्यासाठी एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला पार पाडण्यासाठी संपूर्ण सभागृहाचं सहकार्य मला अपेक्षित आहे. माझ्या समोर बसलेल्या या संपूर्ण सभागृहातील सदस्यांपैकी बहुतांश सदस्य माझ्यासाठी सिनियर आहेत. त्यांचा अभ्यास खूप आहे प्रत्येक विषयातला, त्यांचा अनुभव दांडगा आहे. या अनुभवाच्या जोरावर मला हे सभागृह शांततेत आणि शिस्तप्रिय पद्धतीने चालवायचं आहे आणि यासाठी तुमच्या सहकार्याची मला वेळोवेळी गरज पडणार आहे. मी सन्माननीय सर्व जे पत्रकार बंधू आहेत त्यांनाही विनंती करते की आपलंही सहकार्य आणि वेळोवेळी मार्गदर्शन मला मिळेल याची मी अपेक्षा करते. जे सन्माननीय अधिकारी वर्ग आपल्याकडूनही मला वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचेही मी मनापासून आभार मानते की त्यांच्या माध्यमातून उच्च शिक्षित पण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेली एक नगरसेविका, एक गृहिणी ते नगरसेविका असा प्रवास मी करत असताना महिला बाल कल्याण सभापती पदाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आणि ती जबाबदारी मी पार पाडली. शिक्षणाच्या जोरावर आणि तळागाळातल्या लोकांबरोबर जोडल्या गेल्याने भारतीय जनता पक्षाचा हा नियमच आहे की तळागाळातल्या एखाद्या कार्यकर्त्याला उंच शिखरावर बसवायचं. त्यासाठी मी भारतीय जनता पक्षाचे आणि आमच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानते. आपल्या सर्वांकडून येणारे सूचना, मार्गदर्शन आणि टीका यांचा मी प्रेरणा स्वरूपाने स्वीकार करेन. आपण सर्व ज्या काही मार्गदर्शनाखाली मला सूचना द्याल ते नक्कीच ह्या सभागृहामध्ये पाहण्याचा मी तंतोतंत प्रयत्न करेन. सर्वात शेवटी मी माझ्या कार्यकर्त्यांचा, माझ्या प्रभागातील सर्व मतदारांचा आणि नवी मुंबईकर जनतेचा मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि भारतीय जनता पक्ष यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आणि जी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांना विश्वास देते आणि ह्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही अशी हमी देते. माझे बोलणे इथे संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीताने आपल्या सदर काम करायची सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय सभापती ठिकाणी विराजमान झालात म्हणून मी आपलं या ठिकाणी अभिनंदनाचा प्रस्ताव त्या ठिकाणी टाकत आहे. त्याचप्रमाणे उपमहापौर म्हणून श्री दशरथजी भगत साहेब आपण देखील या ठिकाणी उपमहापौर नियुक्त झालेला आहात. आपण देखील अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी टाकत आहे. आणि खरं पाहिलं तर भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय असा पक्ष आहे. आज महापौर आणि उपमहापौर पदाच्या त्या निवडणुकीमध्ये आपण विजयी होत असताना आमचे महाराष्ट्रातील महायुतीतील घटक पक्ष शिवसेना यांनी या ठिकाणी
खऱ्या अर्थानं महायुतीचा धर्म पाळला आणि महायुतीचा धर्म पाळत असताना जे महापौराचे उमेदवार सुरेश पाटील आहेत, उपमहापौराच्या त्यांचा उमेदवार आकाश मडवी यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश पाळून या ठिकाणी आमच्या महापौर आणि उपमहापौराच्या निवडणुकीमध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन या ठिकाणी बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. त्याबद्दल मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, सभागृहाच्या वतीनं त्यांचं मनापासून, शिवसेना पक्षाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करत आहे आणि त्यांचा आभार मानत आहे. मध्ये सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय सचिव महोदय, सर्व सन्माननीय अधिकारी, नगरसेवक, पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक रवींद्रजी थापे साहेबांनी अभिनंदन प्रस्ताव या ठिकाणी सादर केलेला आहे. मी या प्रस्तावाला अनुमोदन देत आहे. पैकी कोणाला या विषयावर बोलायचं असेल तर बोलू शकता. महापौर मध्ये आपला मनोबल व्यक्त करते. नमस्कार. आज ह्या सभागृहामध्ये, पवित्र सभागृहामध्ये सन्माननीय महापौर सन्माननीय सर्व पक्षांचे सन्माननीय सर्व प्रेक्षक पार पडलेले निवडणूक ह्यामध्ये सभागृहातील सर्व नगरसेवक उपस्थित आहेत. ते निवडून आलेले आहेत. त्यांचा अभिनंदन प्रथम सर्वात अभिनंदन. जे बहुमताने निवडून आलेले आहे, आपण त्या टाळ्या वाजवतो. तुमचं सुद्धा अभिनंदन, सर्वांचं बोलणं. त्याच्यामुळे आता आपण एकत्र यायला तरी काही सर्वांचं अभिनंदन. आणि जे कमी अधिक मताने मागे पडले त्यांना पुढच्या वेळेसाठी देखील त्यांच्या शुभेच्छा देतो. तसंच ह्या ठिकाणी महापौर सन्माननीय सुजाता पाटील यांचे ह्या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आज ह्या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर ही बिनविरोध निवडणुका ह्या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. आपण मोठं मन दाखवलं, आपल्या पक्षाने मोठं मन दाखवलं. आपण या ठिकाणी आभार मानतो. आज या ठिकाणी मला अभिनंदन आणि विशेष करता आभार मानायचा आहे की भारतीय जनता पार्टी पक्षाचा मी विशेष करून आभार मानतो. तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचे या ठिकाणी आभार मानतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचा देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे आज ह्या ठिकाणी आपण सहकार्य केलं त्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार मानतो. टेन्शन नका घेऊ. तसंच महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो. आणि विशेष करून नवी मुंबईचे शिल्पकार आणि नवी मुंबई परिवाराचे कुटुंब प्रमुख आणि सर्वांचे चाटे, सर्वांचे चाटे असे धडाडे नेतृत्व, कणखर नेतृत्व सन्माननीय धनंजय नाईक साहेब यांचं त्रिवार आभार. त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार मल्लाताई म्हात्रे मॅडम त्यांचे देखील आभार. सन्माननीय प्रथम महापौर संजीवजी नाईक साहेब त्यांचे देखील आभार. माझ्या आमदार संजीवजी नाईक साहेब त्यांचे देखील आभार. आणि या ठिकाणी आमचे पक्षप्रमुख आणि सन्माननीय माजी महापौर साहेब सागरजी नाईक त्यांचे देखील आभार. असं सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि त्याची प्रेरणा घेतो आम्ही आणि त्यांच्याच प्रेरणेने या ठिकाणी
आणि जास्तीत जास्त चांगला सहभाग आपण चालण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे नवी मुंबईमध्ये आपण विशेष करून नाईक साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष, कारण केंद्रात आपण सोबत आहोत, राज्यात सोबत आहोत, इथे सुद्धा आपण सोबत आहोत असं या ठिकाणी आता तरी दिसतोय. आणि विशेष करून नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेतील जो जनकल्याण लाभ आहे, जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी काय आपल्याला घटना दिलेली आहे, त्या घटनेचं पालन, त्याप्रमाणे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि नियमावली त्या कक्षेत राहून, त्या चौकटीत राहून आपण नवी मुंबईच्या विकासाला आणि नागरिकांच्या जनकल्याणाला आपण न्याय देऊ. आणि असं या ठिकाणी मी या ठिकाणी ग्वाही देतोय. ह्या ठिकाणी सत्ताधाऱ्याने विरोध असं मला काही वाटत नाही. आपला सपोर्ट असेल, ज्या चौकटीला आपण, जी चौकट आहे, कायद्याची चौकट आहे, त्या चौकटीत आपण मिळून काम करू आणि लोकांचा आशीर्वाद घेऊ. पुन्हा एकदा या ठिकाणी नाईक साहेबांचे फार फार आभार, नमस्कार, थँक्यू.